आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने मुस्लिम पहिली महिला शिक्षिका फातिमा शेख माता यांची आज रोजी 9 जानेवारी 2025 या दिवशी जयंती साजरी करण्यात आली। पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने उपस्थित पदाधिकारी, सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमीन, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम कांबळे, सांगली जिल्हा संघटक मुनीरभाई भालदार, मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष चंद्रकांत कोलाप, मिरज तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कोळी, मिरज तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ सुनीताताई काळे, मिरज शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ ताहेरा शेख, मिरज शहर महिला आघाडी सचिव श्रीमती अफसाना मोमीन, अरुण सत्राळकर, सौ स्मिता सत्राळकर, यश किरतकर, मुजम्मिल सौदागर, अभिनव रास्ते, पीआरपी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रोजी 9 जानेवारी 2025 रोजी पहिली महिला शिक्षिका फातिमा शेख यांची आज जयंती आहे। 9 जानेवारी 1831 रोजी यांचा जन्म झाला। तेव्हापासून त्यांनी सावित्रीमाई यांच्या खांद्याला खांदा लावून यांनी शिक्षणाचा प्रसार करून आणि पहिली शिक्षिका होऊन यांनी सर्व लोकांना, भारतीयांना सावित्रीमाई बरोबर साक्षर करण्यासाठी आणि शिक्षण घेऊन लोक त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी फातिमा शेख यांनी वेढा उचलला आणि तेव्हापासून फातिमा शेख यांनी शिक्षिकेचा प्रसार यांनी चालू केले आणि मुस्लिम समाजामध्ये पहिली शिक्षिका होऊन मुस्लिम समाजामध्ये साक्षरतेचं प्रमाण जर कोणी वाढवलं असेल तर ते फातिमा शेख आहे। म्हणून आम्ही आज यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं यांची जयंती साजरी केलो। मी जिल्हाध्यक्ष या नात्याने एजाज मोमीन, मी आणि माझे सर्व तालुका अध्यक्ष, मिरज शहर अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही आणि आमची महिला आघाडी हे सर्वजण मिळून आम्ही आज जयंती साजरी करत आहोत।